पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासह अनेक मुद्द्यांचा समावेश. पुण्यात चिंचवड इथल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. क्रांतीवीर चापेकर बंधूंचं स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालय भावी पिढ्यांना राष्ट्रप्रेम, उत्तरदायित्व आणि संकल्पांच्या भावनेला नवी ऊर्जा देईल, पंतप्रधानांना पत्राद्वारे संदेश. भारताच्या संस्कृती आणि वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश. श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्ट्रेशनमध्ये होणं ही आपल्या चिरंतन ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण. इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनमध्ये भारतानं मोठी क्षमता विकसित करत गेल्या दशकभरात या क्षेत्रातील निर्मितीत 5 पट वाढ केल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पश्चिम बंगालमधील घटनांबाबत बांगलादेशनं केलेल्या टिप्पण्या फेटाळत बांगलादेशनं स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करावं, भारतानं खडसावलं. छत्तीसगडमधल्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठं यश. सुकमा इथे 22 नक्षलवाद्यांचं सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण, 9 महिलांचाही समावेश. प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणाऱ्या गुड फ्रायडे निमित्त गिरिजाघरांमध्ये प्रार्थनांचं आयोजन, तर शीख धर्मियांच्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारांमध्ये भाविकांची रीघ. खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचं योगदान अग्रभागी, राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार. 169 जणांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मान. आणि दक्षिण आफ्रिकेतील NWU पॉच इन्व्हिटेशनल स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्णपदकाची कमाई.